मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोत उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्माणमार्गमनवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवन्दे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे। गुणभद्र आचार्यांनी याची रचना केलेली आहे आणि प्रभाचंद्र आचार्यांनी यावर संस्कृत टीका केलेली आहे। या ग्रंथामध्ये आपण काल बघितलं की लक्ष्मी ही किती अस्थिर आहे। राज्य लक्ष्मी जी अनेक मंत्र्यांकडून संरक्षित आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेला तलवारीच्या धारेनी त्याची जतन केल्या जातं, अशा प्रकारची ही लक्ष्मी असली तरी देखील ती दीपशिखेप्रमाणे किंवा चामर ज्याप्रमाणे वाऱ्याने ताडीत व्हावं त्याप्रमाणे ही लक्ष्मी क्षणार्धात बघता बघता नष्ट होते। कुणीही त्याला वाचवू शकायला समर्थ नाही। यानंतर शरीराची नश्वरता बघितली होती की जे काही एरंडाचं झाड आहे यामध्ये ज्याप्रमाणे एखादा किडा अडकलेला आहे आणि त्या झाडाला दोन्ही बाजूनी अग्नी लावलेली आहे, अशा प्रकारे त्या किड्याचं जसं भवितव्य आहे त्याप्रमाणे हा जीव देखील जन्म आणि मृत्यू या लाकडामध्ये अडकलेला आहे आणि दोन्ही बाजूनी हा तपात म्हणजे संतप्त होऊन त्या ठिकाणी रात्रंदिवस जळतो आहे। याच्या दुःखाला आपण इंद्रियांच्या माध्यमातून वचनाच्या माध्यमातून सांगू शकत नाही, असं हे वचन अगोचर दुःख हा जीवनात भोगतो आहे। त्यानंतर हा जीव कर्मोदयानी शरीर नवनवीन धारण करतो, इंद्रियांच्या वशीभूत होतो, इंद्रियांच्या प्राप्तीसाठी आणि विषयांच्या प्राप्तीसाठी आकुल व्याकुल होतो, अनेक प्रकारचे दुष्कृत्य हा जीवनात करतो, पापांची वृद्धी करतो आणि विषयांना परत भोगून कुयोनीमध्ये जन्म घेतो। हा ज्ञानी ज्या वेळेला मलिन भाव सोडून आत्म्याला ध्यानाच्या माध्यमातून पुष्ट करेल, तो जीव पापरजाने रहित होऊ शकतो आणि विषयांपासून विरक्त होऊन महासुखी बनतो। म्हणून आचार्यांनी प्रेरणा ही दिलेली होती त्या श्लोकाच्या माध्यमातून की आम्ही धर्म आणि शुक्ल ध्यानाच्या माध्यमातून रत्नत्रयाची पूर्ती करून अव्याबाद सुखाला आम्हाला प्राप्त करायचं आहे। आर्त रौद्र ध्यान तर आमचं सतत सुरू आहे। आर्त ध्यान इष्टवियोग, अनिष्ट संयोग, रोग आणि निदान अशा प्रकारचं हे आर्त ध्यान आमच्या जीवनात सतत सुरू आहे। इष्टाचा वियोग झाला की आम्हाला दुःख होतं, अनिष्ट पदार्थांचा संयोग झाला तरीही दुःख आहे, रोगामुळे आम्हाला दुःख आहे आणि निदान बंध हा करतो, निदानामुळे देखील हा सतत अंतरंगामध्ये दुःखी असतो। हे विषय मला आज प्राप्त झाले नाही, पण भविष्यामध्ये अशा विषयांना मला प्राप्त करायचंच आहे, हा निदान बंध त्याला सतत अंतरंगामध्ये टोचत राहतो आणि त्याला त्यावेळेला दुःखाची प्राप्ती होते। आणि जे रौद्र ध्यान आहे, रौद्र ध्यान देखील जीवाला घातक आहे, संसारामध्ये परिभ्रमण करणार आहे। हिंसानंद, चौर्यानंद, मृषानंद आणि परिग्रहानंद
या ठिकाणी आनंद हा शब्द वापरलाय, हिंसा अलग झाली आणि हिंसेमध्ये आनंद घेणं अलग झालं. हा रौद्र ध्यानाचा आहे. म्हणून या गाथेच्या माध्यमातून आम्ही हे समजायचं आहे की एक वेळेला आमची हिंसा जीवनात क्षम्य आहे. आम्ही त्यावेळेला पश्चाताप करतो, अरे माझ्या हातून हे व्हायला नको होतं पण घडलेलं आहे, अशा प्रकारचा हिंसेचा परिणाम मी करायला नको होता आणि घडला आहे. परंतु त्या हिंसेमध्ये आनंद मानणं हे तर अत्यंत घातक आहे. पापांमध्ये आनंद घेणं रौद्र ध्यान आहे आणि हे आर्त आणि रौद्र ध्यान संसार परिभ्रमणाचं कारण आहे. ज्या वेळेला हा जीव धर्मध्यानात स्थित होईल आणि धर्मध्यानामध्ये नाही काही आम्हाला समजलं तरीही चालेल, पण जिनेंद्र भगवंतांनी जो सांगितलेला उपदेश आहे हा मला प्रमाण आहे, तो मला मान्य आहे. मला काही त्याच्यामधलं समजलं नाही तरी चालेल, पण जी जिनेंद्र भगवंतांनी पंचपरमेष्ठीचं स्वरूप सांगितलेलं आहे ते मला प्रमाणभूत आहे. जे त्यांनी 7 तत्व सांगितलेली आहे ती तशीच आहे आणि तशाच प्रकारची आहे. इदम एव ईदृशम एव, एवढी तर श्रद्धा आम्ही जीवनात नक्कीच ठेवू शकतो. आचार्यांनी सांगितलेलं आहे की विशेष ज्ञान नसेल तरीही चालेल, केवळ अष्टप्रवचन मातृकांचं ज्ञान देखील जीवनात व्यक्तीचा उद्धार करू शकतो. आणि अष्टप्रवचन मातृका म्हणजे काय? कोणी सांगू शकेल अष्टप्रवचन मातृका? 5 समिती आणि 3 गुप्ती यांचं जरी यथोचित हा पालन करत असेल आणि त्यांच्या ज्ञानाने, प्रतितीयुक्त ज्ञानाने हा संपन्न असेल तर तो निश्चितपणे मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणून आज्ञाप्रमाण जरी आम्ही मांडलं, पहिलं ध्यान धर्मध्यानाचं आज्ञा विचय, दुसरं अपाय विचय, मी या संसारामध्ये का परिभ्रमण करतो आहे, स्वतःच आम्ही स्वतःला प्रश्न विचारायचे आहे आणि या समस्यांचं समाधान देखील आम्हाला आमच्या पद्धतीने, आमच्या प्रयोगाने आम्हाला करायचं आहे. संसारात परिभ्रमण करण्याचं कार्य काय? अपाय विचय, उपाय विचय. त्याच्यावर उपाय काय? तर रत्नत्रय हा त्याच्यावरचा उपाय आहे, धर्मध्यानाचा तिसरा भेद. आणि संस्थान विचय, मी आज जीवनात कुठे आहे, कोणत्या गतीत आहे, कशा परिस्थितीत आहे, आकाशाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये माझं वास्तव्य आहे, असा हा विचार, हा संस्थान विचय धर्मध्यान आहे. तर या धर्मध्यानाच्या माध्यमातून स्वतः आम्ही धर्म मार्गामध्ये स्थित होऊ शकतो. महामुनी जे आहे ते अशा प्रकारे धर्मध्यान आणि शुक्ल ध्यानाचा अवलंब घेतात आणि महासुखी बनतात. आता आज शिष्याचा प्रश्न तर आहेच, कारण शिष्य जिज्ञासू आहे. त्याच्या अंतरंगामध्ये ज्या घटना तो बघतो आहे त्या घटनांच्या अनुषंगाने स्वाभाविकरित्या प्रश्न निर्माण होतात आहे. त्याचा प्रश्न असा आहे की यतींजवळ तर यत्किंचित देखील धन नाही आहे, मुनी तर निर्धन आहे आणि निर्धन व्यक्ती यांना सुखाची प्राप्ती कशी होऊ शकते? पैसा असेल तर आम्हाला इच्छित वस्तू मिळू शकते आणि सुख प्राप्त होऊ शकतं, हे या व्यवहारावर त्याचा हा प्रश्न आधारित आहे. उत्तर देताना आचार्य सांगतात की या जगामध्ये 2 तऱ्हेचे व्यक्ती आहे. एक निर्धन व्यक्ती आहे आणि एक धनाढ्य व्यक्ती आहे आणि दोनही व्यक्ती दुःखीच आहे. आणि जे यती आहे हे यतीच मात्र परमसुखी आहे. ते या दोही विकल्पांच्या अतीत असणार आहे. आणि या अनुषंगाने 2 गाथांमध्ये आता आचार्य हे सांगत आहे. दोन्ही गाथा समुच्चय रूपाने आपण बघू. अर्थिनो धनम प्राप्य धनिनेप्यो वितृप्तितः कष्टं सर्वेपि सीदन्ति परमेको मुनिः सुखी परायत्ता सुखात् दुःखं स्वायत्तं केवलं वरम् अन्यथा सुखिना मानः
कथमांसं तपस्विनः अर्थीनः धनम अप्राप्य. अर्थीनः जो आहे, ज्याला धनाच्या अभिलाषा आहे, त्याला धनम अप्राप्य, त्याला जर धनाची प्राप्ती होत नाही म्हणून तो दुःखी आहे. त्याला धन पाहिजे आहे आणि त्याला धनाची प्राप्ती, जी काही त्याला अंतरंगात लालसा आहे, त्याची प्राप्ती त्याच्या जीवनात होत नाही आणि म्हणून तो कसा आहे, दुःखी आहे. धनिनः अपि वितृप्तितः. धनिना देखील, जो धनी आहे म्हणजे ज्याच्याजवळ पैसा मुबलक आहे, अशांना देखील अवितृप्तितः काय झालं, की तृप्ती नाही, तृष्णा जागृत झालेली आहे. त्याचा उपभोग घेण्याच्या वृत्तीपेक्षाही परिग्रह कसा वाढवता येईल आणि त्याच्यामध्ये सुख आहे असं तो मानतो. अशा प्रकारे धनिक देखील तृप्ती न झाल्यामुळे दुःखीच आहे. म्हणून आचार्य सांगतात, कष्टम सर्वेपि सीदंती. सर्व जीव जगामध्ये कष्ट सहन करतात आणि परमहा एकहा मुनी सुखी. आणि मुनीच मात्र परम सुखी आहे. दोघांच्याही ते अतीत आहे. त्यांना धनाची पण अभिलाषा नाही आणि धन नसताना देखील त्यांच्या जीवनात ते सुखीच आहे. पुढे सांगतात की परायत्ता सुखम. जी व्यक्ती आहे ही धनाढ्य व्यक्ती आहे. धनाढ्य व्यक्तीचं सुख कशावर अवलंबून आहे, तर धनाढ्य व्यक्तीचं सुख हे बाह्य परिकरावर अवलंबून आहे. इतके पैसे मिळाले तर मी सुखी, इतक्या वस्तू जर मला प्राप्त झाल्या तर मी सुखी, अशा प्रकारचं भोजन मला मिळालं तर मी सुखी, अशा प्रकारचं तीर्थाटन मला करता आलं तर मी सुखी. अशा प्रकारे त्याचं जे सुख आहे हे कसं आहे, परायत्ता सुखम, म्हणजे पराधीन सुख आहे. ते जर त्याला प्राप्त झालं नाही तर तो कसा आहे, दुःखीच असणार आहे. म्हणून त्याचं सुख जे आहे ते पराधीन आहे. आणि दुःखम स्वायत्तम केवलम वरम. आणि आचार्य सांगतात की स्वायत्त दुःख म्हणजे स्वतःहून मी अशा प्रकारे तपश्चरण करतो आहे, संयम धारण करतो आहे, अष्टमी चतुर्दशीला मी एकासन करते आहे, जीवनामध्ये मी रसपरित्याग केलेला आहे किंवा मी माझ्या परिग्रहावर निर्बंध ठेवलेले आहे की आयुष्यभर मी या परिग्रहाच्या वर परिग्रह संचय करणार नाही. आयुष्यभर मी या पदार्थांचा जीवनात त्याग केलेला आहे. एवढ्यापेक्षा जास्त परिग्रह मी जमा करणार नाही. अशा प्रकारे ज्यांनी स्वाधीनतेने स्वतःवर निर्बंध लादलेले आहे, अशा प्रकारचा हा जो काही भाव आहे हा वरम. हा जरी आम्हाला वाटत असलं, इतरांना वाटत असेल की ही व्यक्ती दुःखी आहे, पण ती दुःख त्यांनी स्वतःहून निर्बंध रूपात लादून घेतलेली आहे. जर त्यांनी ठरवलं की अष्टमी चतुर्दशीला मला एकासन करायचं आहे, एकासनात सुख आहे की दुःख आहे. जर भोगोपभोग व्यक्त करणारा व्यक्ती असेल तर तो म्हणेल एकासन करताना तर दुःख आहे, जिभेवर आम्हाला नियंत्रण ठेवावं लागत आहे. आणि जी संयमी व्यक्ती आहे ती असं म्हणणार आहे की या जिभेवर नियंत्रण मी माझ्या स्वाधीनतेने ठेवलेलं आहे, कोणी मला याची लादलेलं नाही आहे. आणि लादलेलं नसल्यामुळे हे स्वायत्ततेने तुला जे दुःख वाटत आहे ते मी जर असं अनुभवत असेल तर हे श्रेष्ठ आहे तुझ्या पराधीन सुखापेक्षा. तुझं सुख पराधीन आहे आणि माझं दुःख स्वायत्त आहे. आणि या दोन मध्ये मला जर चॉईस असेल तर मी स्वायत्त दुःख स्वीकार करेल, कारण ते श्रेष्ठ आहे. म्हणून केवलम वरम अन्यथा सुखीना. म्हणून काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, असं जर नसतं तर सुखी असणाऱ्या कथम तपस्विना सुखीनाम. तपस्वी जे आहे
हे तपस्वी अशा प्रकारचं स्वाधीन दुःख, आमच्या मान्यतेत ते दुःख आहे, त्यांच्या मान्यतेत ते दुःख नाही. दुःख त्याला म्हणावं लागेल जे कुणीतरी लादलेलं आहे, हे या स्वाधीनतेने स्वीकारलेलं आहे. आणि स्वाधीनतेने ज्यांनी ते स्वीकारलेलं आहे ते दुःख ते स्वतः समजत नाही. उलट कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय प्रपंचाच्या व्यापारापासून ते रहित असल्यामुळे काय झालेले आहे, ते परम सुखी बनलेले आहे. आणि म्हणूनच तपस्वी परम सुखी आहे असं म्हटल्या जातं. जगातील सर्व जीव दुःखी आहे. आम्ही अणुप्रेक्षामध्ये चिंतन करतो काय की दाम बिना निर्धन दुःखी. स्वतःजवळ पैसा नाही म्हणून निर्धन दुःखी आहे. तृष्णावश धनवान, आणि धनवानांच्या जीवनात तृष्णा संपत नाही म्हणून ते दुःखी आहे. कहून सुख संसार में सब जग देखो छान. सगळं जग तुम्ही शोधून पहा, सुखी कोण आहे. आपल्याला माहिती आहे सुखी व्यक्तीचा सदरा पाहायला एका व्यक्तीला पाठवलं आणि त्यांनी सगळ्यांना विचारलं तू सुखी आहे का, सुखी आहे का. आणि एक व्यक्ती असा मिळाला की मी सुखी आहे सांगणारा. त्याला त्या व्यक्तीने, दुःखी व्यक्तीने तुझा सदरा मला दे हे सांगितलं. तो म्हणाला माझ्याजवळ एकच सदरा आहे, दुसरी याला पेअर पण नाही, जोडी पण नाही, आणि तरी देखील तो सुखी आहे. तर सुखी का, तर संतोष वृत्ती त्याच्या जीवनात होती आणि म्हणून तो सुखी होता. म्हणून जगतातील सर्व सुख कसं आहे हे पराधीन आहे. इंद्रियजन्य जे जे काही सुख आहे हे कर्म परवशे सांगते. रत्नकरण शावकाचार मध्ये समंतभद्र आचार्य निकांक्षित अंगाचं वर्णन करतात, पहिल्या ढालीतच आहे. आणि त्यामध्ये सांगतात की कर्म परवशे सांगते दुःखेरंतरितोदये पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षणा सुता. तू निकांक्षित का व्हायचं आहे, अभिलाषा तू जीवनात का सोडायची आहे. कारण ज्याला तू सुख सुख म्हणतो आहे ते खरं सुखच नाही. ते कसं आहे तर कर्म परवश आहे, कर्माच्या अधीन आहे. बाह्य वस्तूंच्या तर अधीन आहेच आहे, पण हे कर्माच्या देखील वशीभूत असणार आहे. साताचा उदय असेल तर अनुकूल सामग्री प्राप्त होईल, म्हणून कर्म परवश. दुसरं सांगितलं शांती, हे सुख संपणार आहे, हे सुख टिकणार नाही. मध्येही मी सांगितलं की साता वेदनीयाचा उदय अंतर्मुहूर्त काल पर्यंत फक्त मनुष्य जीवनात राहू शकतो. त्यानंतर साता असातामध्ये बदललीच पाहिजे नियम. त्यामुळे शांते, कर्म परवशे शांते दुःखेरंतरितोदय, आणि याचा अंत दुःखामध्येच होणार आहे. आणि पाप बीजे, हे कसं आहे तर पापाचं बीज आहे. कधी कधी अतिरिक्त पैसा मनुष्याला दुराचरण करण्यात प्रवृत्त करतो. अति सर्वत्र वर्जयेत. म्हणून हे दुःखाचं बीज आहे हे समजायचं आहे. मुलांचे ज्यावेळेला आम्ही अतोनात लाड करतो, त्याला अतोनात वस्तूंचा पुरवठा करतो, त्यावेळेला हे नक्की समजायचंय तिके बिघडण्याचे चान्सेस आहे. कारण त्यांना अभाव काय असतो हे आजच्या पिढीला ठाऊकच नाही. तोंडातून निघायची देर की आई वडील त्यांच्या इच्छा तृप्त करतात, आणि इच्छा तृप्त करत गेल्यामुळे काय होतं की वस्तू मिळाली नाही तर आम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी सहन करावं लागतं ही त्यांना जाणीव उरत नाही. आणि मग एखादं मोठं अपयश आलं तर ते त्या ठिकाणी आत्महत्येसाठी देखील प्रवृत्त होतात. कारण लहानपणापासून शेअर करणं, एकमेकांना वाटणं, ही गोष्ट आजच्या पिढीला ठाऊक नाही. आणि मग अशी परिस्थिती आली की मग काय होतं, त्यांना ते सगळं कष्टदायक वाटतं. म्हणून आचार्य पहिलेच सजग करत आहे की पाप बीजे, आणि या ठिकाणी सुखे नास्ता.
सुख यत्किंचित देखील इथे नाही. परवस्तू सुख, त्या पुद्गलामध्ये सुख नावाचा गुणच नाही आहे. तर त्या पुद्गलामुळे आम्ही कसं सुखी होऊ शकू, हा मनाला प्रश्न विचारायचा आहे. आणि या अनुषंगाने आमचं चिंतन ठरवायचं आहे. आचार्य सांगतात म्हणून प्रामाण्य मानू नका. आचार्यांच्या कथनाला स्वतःच्या अनुभवाची पण जोड द्या आणि आमच्या अनुभवाच्या कसोटीवर कसून मग ती गोष्ट मानायला शिका. सुखे नास्ता म्हणून श्रद्धाना, कांक्षणा स्मृता म्हणून आकांक्षा, इच्छा, अभिलाषा जीवनामध्ये सोडून द्यायला सांगितलेली आहे. तसही मध्ये प्रवचनसारची एक गाथा मी सांगितलेली होती की आम्हाला जे सुख मिळतं ते कसं आहे, सपरम बाधा सहितम. आमचं सुख जे आहे हे त्याला विरुद्ध असा पक्ष आहे. हे बाधा सहित आहे, अनलिमिटेड पर्यंत आम्हाला सुख मिळू शकत नाही. हातामध्ये असलेला दुधाचा प्याला हा पण आम्ही तोंडाला लावू शकूच अशी पण खात्री असत नाही. कोणत्या क्षणी काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे आमचं सुख बाधा सहित सुख आहे, विषम आहे. म्हणजे सतत हे राहत नाही, विषम स्वरूपाचं आहे. कधी कमी कधी जास्त होत आहे. म्हणजे हे भरती ओहोटी सारखं आमचं सुख आहे. आणि म्हणून या ठिकाणी यापासून आम्हाला दूर व्हायला आचार्यांनी प्रेरणा दिलेली आहे. ज्यांना आशा आहे ते महान दुःखी आहे. आणि ते मन आणि इंद्रियांचे जे गुलाम आहे ते पण अत्यंत दुःखी आहे. वास्तविक ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे ते जीव जितेंद्रिय बनतात आणि ते जगामध्ये जिन या पदवीचे धारक बनतात. आणि तेच केवल ज्ञानादी अनंत सुख याला ते प्राप्त करतात. आमचा हा प्रवास पहा, अशा तऱ्हेचा हा प्रवास आहे. पहिल्यांदा तर आम्हाला चिंतनाची दिशा बदलायची आहे. पहिल्यांदा एकदम आम्ही या भूमिकेत येऊ शकत नाही. पहिल्यांदा अनादिकालाचा जो संस्कार आहे की परामुळे मला सुख दुःख होतं, हा संस्कार बदलायचा आहे. हा संस्कार बदलून आम्हाला हे ठरवायचं आहे की माझं सुख माझ्यातून उत्पन्न होणार आहे. मी कुणाच्याही हातातली कठपुतली नाही. मी ठरवलं तर मी सुखीच आहे हे मला पहिल्यांदा समजायचं आहे. मी स्वाधीन आहे. हा जेव्हा भाव अंतरंगामध्ये दृढ होईल त्यावेळेला आम्ही सुखासाठी दुसऱ्या व्यक्तीवर वस्तूवर अवलंबून राहणार नाही. पण सतत पहिल्यांदा ही जाणीव आमच्या जीवनात आम्हाला करून घ्यावी लागणार आहे. 2 श्लोकांमध्ये आणि आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे. आम्हाला स्वतः अनुशासित व्हायचंय. अनुशासन कुठे, तर आमच्या इंद्रियांवरच पहिल्यांदा आम्हाला अनुशासन प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात की धन असो की नसो, जे महामुनी आहे हेच पूर्णतः सुखी असणार आहे. आता मुनींच्या जीवनाची प्रशंसा करताना आचार्य स्वयं ते अनुभवत आहे. आणि स्वतःच्या गुणांचं प्रतिपादन सांगताना त्यांची लेखणी त्या ठिकाणी अशा प्रकारे विस्तरित झालेली आहे की खरंच साधूंच्या जीवनात जे अनुपम असं सुख ते अनुभवत आहे, ते जीवन कसं आहे, त्या जीवनामध्ये ते कशा प्रकारची अनुभूती घेत आहे, साधूंचं जीवन कसं आहे. तर आम्ही सांगू शकतो ते साधूच कुणाला म्हणायचं, तर जे सरळ स्वभावी आहे, पारदर्शी ज्यांचं अंतःकरण आहे ते आहे साधू. म्हणून साधूची व्याख्या करताना आम्ही जी लावतो, परिग्रह सोडलेला आहे, त्याही पेक्षा सरळ व्याख्या आम्ही लावू शकतो की जो सरळ स्वभावी आहे, ज्याच्या मनात यत्किंचित देखील कुटिलता नाही, जे त्याच्या मनात आहे ते वचनात आहे, ते त्याच्या
आचरणात उतरतो आहे तो आहे साधू, तो आहे सरळ असा, स्वाधीन असणारा आणि समिती युक्त असणारा, ज्याच्या जीवनात समिती आहे. कोणतंही कार्य करत असताना तो सजग आहे, सावध आहे. चालताना तो सावध आहे, इर्या समिती. बोलताना तो सजग आहे, भाषा समिती. आहार घेताना तो सजग आहे, एषणा समिती. नंतर वस्तू ठेवताना किंवा उचलताना तो अत्यंत सावधचित्त आहे, आदान निक्षेपण समिती. आणि मलमूत्र क्षेपण करताना देखील भूमी पाहून किंवा जागा पाहून तो कार्य करतो आहे, विसर्ग समिती. अशा प्रकारे तो समितींचं पालन करतो आहे. तपपूत असं त्याचं आचरण आहे. 12 तपांचा निर्वाह ते जीवनात करतच आहे. 6 बहिरंग तप आणि 6 अंतरंग तप त्यांच्या जीवनात यथाशक्ती रूपाने, शक्तीतच त्याग आणि शक्तीतच तप हे त्यांच्या जीवनात आम्हाला सहज रीतीने, आर्टिफिशियल नाही, अकृत्रिम रीत्याने त्यांच्या जीवनात आम्हाला दिसत आहे. नंतर स्वाध्यायशीलता म्हणजे दररोजचे दैनंदिन कार्य आवश्यक पाळताना ते अत्यंत तत्पर आहे. प्रतिक्रमणाची वेळ झाली आणि त्यावेळेला ते गप्पामध्ये गुंतील असं असूच शकत नाही. स्वाध्यायाची वेळ झाली, स्वाध्यायामध्ये ते मग्न राहतीलच. आणि स्वाध्याय तरी काय, स्वाध्यायाची जर आम्ही विस्तृत व्याख्या बघितली तर स्वाध्यायशीलता तरी काय असणार आहे त्यांच्या जीवनात. शास्त्र वाचलं, शास्त्र वाचल्यानंतर शास्त्राची शब्द अर्थासहित अंतरंगात साठवले आणि शब्द मिटले म्हणजे शास्त्र मिटलं तरी अंतरंगामध्ये चिंतनशीलता ज्यांची सुरू आहे तो आहे स्वाध्यायशील, असं ज्यांचं आचरण आहे. अशा या मुनींच्या गुणांची प्रशंसा करताना श्लोक ठेवत आहे 67 नंबरचा श्लोक. यदेतस्वच्छन्दं विहरणमकारपण्यमशनं साहाय्ये संवासं श्रुतमुपशमेकश्रमफलं मनो मन्दस्पन्दं बहिरपि चिरायाति विमृशन् न जाने कस्येयं परिणतिरुदारस्य तपसा. इतका सुंदर आणि अंतरंगात साठवून ठेवण्यासारखा हा श्लोक आहे 67 नंबरचा, की त्यांच्या जीवनात, महाव्रतींच्या जीवनात, मुनींच्या जीवनात कशा प्रकारे त्यांचं आचरण असतं, तसा आदर्श त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जोपासलेला आहे. यदेत तस्वच्छंदम विहरण, त्यांचं विहरण जे आहे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे गमन करतात आहे ते कसं आहे तर अत्यंत स्वाधीन आहे. स्वाधीनतापूर्वक त्यांचा विहार सुरू आहे. आणि स्वाधीनता तरी कशी आहे त्यांच्या जीवनात, निरर्थक विहारच नाही आहे. देवदर्शनाचा भाव आला किंवा अजून एका ठिकाणी जास्त काळ राहायचं नाही, त्यामुळे त्यांचा पदविहार हा अनवरत रूपाने सुरूच असतो. एका ठिकाणी राहिल्याने जास्त मोह त्यांच्या जीवनात होऊ शकतो आणि म्हणून हे विहार करणं हे त्यांच्या जीवनात आहे. आणि स्वाधीनतापूर्वक आहे. त्यांना विहारासाठी न बैलगाडीची गरज आहे, न मोटरगाडीची गरज आहे किंवा न इतर बाकीच्या लोकांची गरज आहे. त्यांनी ठरवलं तर ते स्वतः आपल्या पायांच्या माध्यमातून विहार करू शकतात. म्हणून स्वच्छंदम विहरणम. नंतर सांगितलं आकर्पण्यम अशनम, दीनता रहित त्यांचं भोजन आहे. भोजन तर ते करणार आहे, कारण भोजन करणं ही त्यांची गरज आहे. शरीर स्वस्थ राहण्यासाठी
त्यांना ते करावं लागणार आहे. पण याचना अशी त्यांची नाही, म्हणून अयाचक वृत्तीने आणि दीनता टाळून अशा प्रकारचं अशनं घेणार आहे. आणि अशनं घेत असताना सुद्धा कसं घेणार आहे, तर त्यांची गोचरी वृत्ती सांगितली. गोचरी वृत्ती, दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये उदरभरण वृत्ती सांगितलेली आहे, किंवा अक्षम रक्षण वृत्ती सांगितली. जसं गाडीचं चाक असतं, त्या गाडीच्या चाकाला वंगण द्यावं लागतं. तर वंगण देताना जेवढं आवश्यक आहे तेवढंच त्या ठिकाणी दिल्या जातं. त्याप्रमाणे यांची देखील जेवढं शरीर सुचारू रूपाने कार्य करू शकेल तेवढंच असणं ते ग्रहण करत असतात. अशी ही गोचरी वृत्ती किंवा अक्षमरक्षण वृत्ती त्यांची सांगितलेली आहे. सहाय्य संवासम, आता त्यांचा निवास कुणाजवळ आहे, तर अतिशय गुणी असणाऱ्या लोकांजवळ, आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुण असलेल्या लोकांसोबत, गुणी लोकांसोबत. आणि पुढे सांगितलं की अशा प्रकारचा त्यांचा निवास आहे. आणि श्रुतम उपश्रमेक श्रम फलम, आणि निरंतर साधना ते कशाची करत आहे, तर शास्त्र स्वाध्याय हा त्यांच्या जीवनात नियमित आहे. आणि याच शास्त्र श्रवणाचं फलित म्हणून की काय, त्यांच्या जीवनात उपशम भावाची म्हणजे रागादिकांची मंदता, उपशांतता जीवनात आहे. निरंतर शास्त्र स्वाध्यायामध्ये रत आहे आणि त्यामुळे राग जीवनात उद्भवतच नाही. आणि राग उद्भवला तरीही त्यावर शास्त्रामध्ये हेच सांगितलंय की रागद्वेष तुझा विभाव आहे. या रागद्वेषांकडे तू साक्षी भावानी जीवनात बघ. आणि म्हणून सांगितलं की सहज शास्त्र स्वाध्याय करत असताना अंतरंगामध्ये रागादिकांची उपशांती जीवनात आहे. आणि मनोमंदस्पंद, मन जे आहे ते अत्यंत मंद असं बाह्य पदार्थामध्ये त्यांच्या मनाची प्रवृत्ती अत्यंत मंद गतीने आहे. कारण स्व आत्मतत्वामध्येच ते एकाकार झालेले आहे. त्याच ठिकाणी ते अनुभव घेतात आहे. त्यामुळे बाह्य पदार्थामध्ये त्यांचं मन जातच नाही. किंवा बाह्य पदार्थांचा त्यांना काही काळ संसर्ग असेल तरीही मंद गतीने तिथे मनाची प्रवृत्ती आहे. अशा प्रकारचं हे सगळं काही त्यांच्या जीवनात आहे. तर त्यांचा प्रश्न हा आहे की हे कोणत्या महान तपांचा न जाने कसेयम परिणती उदारस्य तपसा. हा उदार तपस्वी जे आहे, महान, उदार याचा अर्थ जे महान तपस्वी आहे, त्यांच्या जीवनात ही परिणती कोणत्या महान अशा कार्यांचं फल आहे की अशा प्रकारे त्यांचं स्वच्छंद विहरण, एकमेकावर अवलंबून नाही, आहार देखील त्यांचा स्वाधीन आहे आणि अयाचक वृत्तीने आहे. संत लोकांसोबत किंवा आर्य लोकांसोबत, गुणी लोकांसोबत त्यांची संगती आहे. निरंतर शास्त्र अध्ययनामध्ये ते रत आहे. त्यामुळे रागद्वेषाची परिणती त्यांच्या जीवनात असूनही नसल्याप्रमाणे आहे. नंतर बाह्य पदार्थांमध्ये त्यांना आकर्षणच उरलं नाही बाह्य पदार्थांचं. आणि त्यामुळे बाह्य पदार्थांमध्ये मंद वेगाने प्रवृत्त असं ते मन त्यांचं आहे. म्हणून हे कोणत्या महान तपाचा परिणाम आहे, अशा प्रकारचा विचार मी करतो आहे. अशा प्रकारचं हा श्लोक मुनींसाठी समर्पित असलेला, मुनींच्या जीवनावर प्रखर प्रकाश टाकणारा हा श्लोक या ठिकाणी आपण बघितला. आणि पुढचाही, उद्याचाही श्लोक याच पद्धतीचा आहे की खरंच मुनींचं जीवन
कशा प्रकारे ते आपलं जीवन यापन करतात, कशा प्रकारे निस्पृहत्व त्यांच्या जीवनात आहे, कशा प्रकारची वैराग्याची चिंतनाची धारा त्यांच्या जीवनात चालत आहे, यावर आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भूक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.